ज्या राणा पाटलाला आणि डॉक्टर पाटलाला शरद पवार साहेबांनी अरे तुम्ही गप्प बसा की रे, येऊ द्या की त्यांना यायचं कळत नाही का? आता जी माणसं जिथे येतील तिथंच बसा बघा, पुढे यायचं नाही कोणी. जी आलेत माग ती मागच बसा. ही बी गाव माणसं बघितली नाही ती का? इकडं बघायचं सोडून तिकडं बघती ती. हे ना तर काटा निघायला भेटून 45 वर्ष. बांधवानो, ज्या शरद पवारांनी यांना 45 वर्ष मंत्री दिलं, त्या शरद पवारांची सत्ता गेल्या गेल्या राणा पाटील एका रात्रीत कमळाबाईच्या वॉशिंग मशीनमध्ये गेले, एका रात्रीत. आणि काय म्हणले? विकास करायला चाललोय. खरंच ही भाजपमध्ये जाणारी मंडळी विकास करायला चाललेत का हो? हे नुसतं भाषणात सांगायलाय. खरं कारण काय? खरं कारण 45 वर्ष मंत्रिपदावर राहून जी काळा पैसा कमावलाय ती ईडी पासून वाचवण्यासाठीही भाजपमध्ये गेलेत. ही खरं कारण आहे बांधवानो. खरं कारण तिकडं सत्तेत जाऊन काहीतरी पद पदरात पडतंय म्हणूनही भाजपमध्ये गेलेत. उद्या जर MIM ची सत्ता आली तरी भाजप सोडून एका मिनिटात MIM मध्ये सुद्धा जातील. ही अशी माणसं आहेत, म्हणजे जिकडं खोबरं तिकडं चांगलं. आम्ही आमच्या पक्षाची बाजू आज तागायत सोडली नाही आणि सोडणारही नाही. आता मला तुम्हाला विचारायचंय, इमानदारीनं निष्ठेनं विरोधात बसायची पाळी आली तरी आपल्या पक्षाची साथ न सोडणारे प्रामाणिक आमच्यासारखी बाजू पाहिजे का? आपली सत्ता गेली की त्याला सोडायचं आणि ज्याची सत्ता आहे त्याच्याकडे घुसायचं, अशी बाजू बघणारे संधी साधू लोक तुम्हाला निवडायचेत. ह्याचा निर्णय बांधवानो तुम्हाला उद्याच्या 7 तारखेला घ्यायचा आहे. तिसरा विषय, आम्हाला कायम सांगितलं जातंय की विकासावर बोला. बिलकुल विकासावर बोललंच पाहिजे. बांधवानो, मला आपल्याला सांगायचंय की 45 वर्ष डॉक्टर पाटील, राणा पाटील मंत्री असताना हा जिल्हा जेव्हा केंद्र सरकारनं दरिद्री जिल्ह्याची, मागासलेल्या जिल्ह्याची यादी जाहीर केली, त्यावेळेस अख्ख्या देशात 3 नंबरचा दरिद्री जिल्हा म्हणून कुणाचं नाव येतंय? धाराशिव. हरटाळ्या. कशी मारायची झक? दरिद्री आला म्हणून टाळ्या वाजतो का रे? हे ना तर फावलं भेटून त्या बापल्याकाच. 45 वर्ष मंत्री राहून जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत अख्ख्या देशात 3ऱ्या नंबरला. आणि जी मंत्री राहिला माणूस, ती माणूस खासदारकीची निवडणूक लढवताना इस्टेट जाहीर करावं लागते. 2009ला लढवले, इस्टेट जाहीर केले, तर अख्ख्या देशात श्रीमंत खासदाराच्या यादीत पद्मसिंग पाटील 3ऱ्या नंबरला. मग मला सांगा, मंत्री पदाचा उपयोग जिल्ह्याला झाला का डॉक्टर पाटलाच्या घराला झाला? डॉक्टर पाटलाच्या घराला. आता त्यांचे 45 वर्ष तुलना करू आपल्या 2.5 वर्षाबरोबर. उद्धव ठाकरे साहेब 2.5 वर्षच मुख्यमंत्री होते. मी आणि आमदार कैलास पाटील मंत्री नव्हतो, पण सत्ताधारी पक्षातले आमदार खासदार होतो. बांधवानो, आपण धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिवला मंजूर केलं, चालू केलं. पुढच्या वर्षी डॉक्टर झालेली लेकरं त्या कॉलेजमधनं बाहेर पडतात. हे सगळ्यात प्रमुख पहिलं काम आपण त्या ठिकाणी केलं. तुम्हाला वाटल कॉलेज झालं म्हणजे काय झालं?
बांधवानो, तुम्हाला जर डॉक्टरनं सांगितलं तुमच्या ऑपरेशनला 3 लाख खर्च येते, तुमच्या ऑपरेशनला 5 लाख रुपये खर्च येते, तुमच्या ऑपरेशनला 7 लाख रुपये खर्च येते, ह्या मेडिकल कॉलेजमध्ये सगळे स्पेशालिस्ट डॉक्टर असल्यामुळं आणि ती कॉलेज शासनाच्या मालकीचा असल्यामुळं गरीब माणसाला 1 पैसाही खर्च न करता मोफत उपचार त्या कॉलेजमध्ये, त्या हॉस्पिटलमध्ये केले जाते. म्हणून हे हॉस्पिटल महत्त्वाचं आहे. म्हणून आपण ते हॉस्पिटल धाराशिवला मंजूर केलं आणि चालू केलं. असंच एक मेडिकल कॉलेज 1991ला आपल्या जिल्ह्यात मंजूर झालं होतं. कुठं झालं? नेरूळ. तुम्हाला वाटेल ह्या बारूळच्या शेजारी नेरूळ आहे काय की? नेरूळ आहे मुंबईत. मला तुम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे. 91ला जर ती कॉलेज धाराशिवला झालं असतं आपल्या जिल्ह्यात तर किती लोकांचे जीव वाचले असते हो? किती लोकांवर मोफत ऑपरेशन झाले असते हो? आणि जीव तर वाचलेच असते, पण किती लोकांचे प्रपंच सुद्धा वाचले असते. माझं म्हणणं पटतंय का? पण बांधवानो, ही कॉलेज धाराशिवला करायच्या ऐवजी राणा पाटील आणि डॉक्टर पाटलानं कुठं केलं? नेरूळ मुंबईला. ती सुद्धा सरकारच्या मालकीचं नाही, ती कॉलेज त्यांच्या ट्रस्टच्या मालकीचं. ज्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टमध्ये डॉक्टर पाटील मरुस्तोर अध्यक्ष, राणा पाटील मरुस्तोर सदस्य, अर्चना पाटील मरुस्तोर सदस्य, मल्लू पाटील मरुस्तोर सदस्य, म्हणजे सगळं घरच तिथं ट्रस्टवर सदस्य आणि अध्यक्ष. आणि त्याच्या मालकीचं मेडिकल कॉलेज 91 पासून चालू आहे. 91 पासून आज 2026 आहे बांधवानो. ती 10 वर्ष आणि ही 26 वर्ष. ह्या 36 वर्षात डॉक्टर पाटील, राणा पाटील, मला तुम्हाला जाहीर आव्हान आहे की तुम्ही ह्या 36 वर्षात अख्ख्या धाराशिव जिल्ह्यातल्या एका तरी गरीब शेतकऱ्याच्या आणि शेतमजुराच्या पोराला फुकट डॉक्टर केलेलं दाखवा आणि मगच मत मागा जिल्हा परिषदला. एकाला दाखवा, एकाला. एक सुद्धा नाही 36 वर्षात, एक सुद्धा नाही. का? एक MBBS ऍडमिशन करायला 1.5 कोटी रुपये डोनेशन मिळतंय, फीस मिळती 1.5 कोटी. अशा 60 ऍडमिशन केल्या जातात. 60 दीड 90 कोटी. कुठल्याही कारखान्याला ऊस घालायचा नाही, सोयाबीनचा भाव पडलाय म्हणून टेन्शन नाही, जास्त पाऊस झालाय म्हणून नुकसान झालंय म्हणून टेन्शन नाही, दुष्काळ पडलाय म्हणून टेन्शन नाही. 90 कोटी रुपये आयते आपल्या घरात त्या ॲडमिशनच्या माध्यमातनं त्यांच्या येतेत. असे 5 वर्षाचे 5 9 450 कोटी रुपये गोळा करतेत. आणि अशी निवडणूक लागली की ह्या निवडणुकीत आपलेच हाणलेले पैसे आपल्यालाच वाटतेत आणि आपल्या जीवावर हे घाणेरडं राजकारण ही माणसं करतेत. बांधवानो, माझं आव्हान आहे, 7 तारखेला जिल्हा परिषदचं मतदान आहे. 7 तारखेच्या आत राणा पाटील एक तरी शेतकऱ्याचं लेकरू तुम्ही फुकट डॉक्टर केलेलं दाखवायचं, मगच मत मागायचं तुम्ही, त्याच्याशिवाय मत मागायचं नाही. ही अवस्था, ही परिस्थिती. बांधवानो, आपल्या अक्षरशः रक्त शोषायचं काम ह्या मंडळीने मागच्या 45 वर्षात केलंय. आज ही माणसं जी मला विकासावर बोला म्हणतेत ना, त्यांना मला दुसरा विषय सांगायचा आहे. 1.5 वर्ष कोरोनात गेल्यावर 1 वर्षात आम्ही कॉलेज मंजूर केलं, चालू केलं. तुमच्या रामदरा तलावापर्यंत 21 TMC पाणी आणण्याचा प्राधान्यक्रम ही सुद्धा जयंत पाटील साहेबाच्या सहीनं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आपण मंजूर करून घेतलंय. माझं चॅलेंज आहे राणा पाटलाला की ती फाईल आणून दाखवायची
आणि मग सांगायचं की ह्याचं श्रेय कुणाला द्यायचं, फुकटचं श्रेय आणि फुकटचं नारळ फोडायचं नाही. ही दुसरा विषय. मला सारखं सांगितलं जातंय विकासावर बोला, विकासावर बोला. बिलकुल मी बोलणार. बांधवानो, रेल्वे विभाग कुणाकडे असते हो? केंद्राकडे असते का राज्याकडं? हो, केंद्र सरकारकडे असते का नाही? तुमच्या आमदाराला सांगा की त्याचं गिन्यान पिण्यान मातीत गेलंय का बघा. 2014ला मोदी साहेबांनी सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वे मार्गाची घोषणा केली. 14 ते 19 साधी एक ईट सुद्धा त्या मार्गाची रचली नाही. 19ला ओमराजे खासदार झाल्यावर माझी लोकसभेतली भाषणं रेकॉर्डवर आहेत. माझे मंत्र्याला विचारलेले प्रश्न रेकॉर्डवर आहेत. मी केलेला पत्रव्यवहार रेल्वे मंत्र्याबरोबर रेकॉर्डवर आहे. त्याचा पाठपुरावा करून बांधवांनो आपण सोलापूर, तुळजापूर, धाराशिवच्या रेल्वे मार्गाचं काम चालू केलं. पुढच्या मार्च 2027ला तुळजापूर पासून धाराशिव पर्यंत इंजिन ट्रायल त्या ठिकाणी पूर्ण होत आहे. हे काम तुमचा खासदार ओमराजे निंबाळकरनं केलं. पण नारळाचं गटुडं तुमच्या आमदारापाशी सहज त्या कामावर जाते, फिरून येते आणि कुचा देते. म्हणजे त्याचं ती बी तेजच आणि माझं ती बी तेजच. बांधवानो, आलिमको नावाची संस्था आहे. ही आलिमको नावाची संस्था 1976 पासून काम करते केंद्र सरकारकडं. काय करते? एखाद्या माणसाचा पाय नसेल तर त्याला कृत्रिम पाय देते. एखाद्या माणसाचा हात नसेल तर त्याला कृत्रिम हात देते. एखाद्या माणसाला ऐकू येत नसेल तर कानानं ऐकू याची मशीन देते. एखाद्याला दिसत नसेल तर स्मार्टफोन देते, स्मार्ट स्टिक देते. एखाद्याला चालता येत नसेल तर इलेक्ट्रिक 3 चाकी सायकल देते. 1976 पासून ही संस्था कार्यरत आहे. 2019 पर्यंत एकाही खासदारानं ह्या योजनेचा लाभ आपल्या जिल्ह्यात दिला